काल भाऊ सुशांतचा आणि काल आम्हाला जमायचं होतं एकत्र, परंतु बरंच ऑफिस असल्यामुळे त्यांना काम वर्किंग असल्यामुळे ते एकत्र येऊ शकलो नाही. परंतु आज आपल्याला संधी आहे. आपला प्रभूचा आराधक त्याचा काल जन्मदिवस होता आणि आज तो मंडळीमध्ये आहे. आज भी त्यांना येणं थोडं मुश्किल होते, परंतु ते वेळ काढून आलेले आहेत. यामधूनच खरं परमेश्वराचं प्रेम आपल्याला दिसते की ते किती प्रभूवरती प्रेम करणार आहे. म्हणून आपण टाळ्या वाजवून भावाचं स्वागत करूया. जर वेळ असेल तर ते सुटल्यानंतर आपण छोटंसं केक कापू. वेळ असेल तर जायचं पण छोटंसं केक आणू आणि आपण कापून प्रभूमध्ये आनंदी करूया. काय आनंदी आहेत सर्वजण. आज तसंच महिलांचा मी आदर करायचा दिवस आहे. तसा प्रत्येक दिवस महिलांसाठीच आहे, चिंता करू नका, कारण की प्रभू तुमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे सर्वदा आपण आनंदीमध्ये असावं. आणि गव्हर्नमेंटने बी जास्त जी मान्यता आहे ती जी स्त्री लोकांना दिलेली आहे आणि वर्चस्व हे स्त्रीलाच दिलेलं आहे. त्यामुळे प्रभूचे बी आम्ही आभार मानतो, कारण की असं सरकार प्रभूने दिले जे स्त्रियांना दाबून ठेवत नाही परंतु पुढे आणत आहे. प्रेज गॉड. आमेन बोलताय. म्हणून बायबलमध्ये असं दिलं आहे, निर्गमाचं पुस्तक त्याचा 20वा अध्याय 12 आणि निर्गमन 20. निर्गमाचं पुस्तक त्याचं 12वा अध्याय 20 असं म्हणत 20वा अध्याय आणि 12 वचन. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. या ठिकाणी आईचा मान राखण्यासाठी बायबल सांगते. म्हणून लेकरांनी आपल्या आईचा मान राखावा आणि जे बहिणी चर्च मध्ये वयस्कर आहेत त्यांचाही आपण आई समान त्यांचा आदर करावा असं त्याच्या पत्रामध्ये लिहिलं गेलं. म्हणजे महिलांसाठी चर्च मध्ये आदर आहे की आपण सर्वांनी आपल्या आई समान जे आहेत ते सर्वांचा आपण आदर करावा. आम्ही बोलताय. जसंच युवा स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी ज्या वयस्कर स्त्रिया आहेत त्या आदर्श आहेत असं त्याने त्याच्या पत्रामध्ये लिहिलं आहे. म्हणून जे आई समान आहेत त्यांनी आपला आदर्श जे युवा पिढीसाठी सोडावा अशी प्रभूची इच्छा आहे. काय आम्ही बोलताय. म्हणून आपल्यामध्ये जे आई समान आहेत त्यांचाही आम्ही चर्चमध्ये आदर करतो आणि जे युवा पिढी मधल्या ज्या बहिणी आहेत त्यांचाही ख्रिस्तामध्ये आम्ही आदर करत आहोत. आजचा महिला दिन आहे तर त्या दिनासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आनंदी आहात. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देत आहोत कारण की प्रभूने चर्च मध्ये आज तुम्हाला आणलं आहे तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे की आज प्रभूचं वचन ऐकावं आणि ते आपल्यासाठी आपल्या फॅमिलीमध्ये एक आदर्श जीवन आपलं असावं असं आपण वचनानुसार स्वतःला चेंज करावं. बघा दिवस हे कठीण येत आहेत. बायबलमध्ये एक ठिकाणी लिहिलं आहे प्रगटीकरणाचं पुस्तक प्रगटीकरणाचं पुस्तक त्याचा 8वा अध्याय आणि 13 वचन. आणि मी पाहिले तेव्हा एक गरुड आकाशाच्या मध्यभागी काढलं ना. प्रगटीकरणाचं पुस्तक रेव्हलेशन चॅप्टर 8 वर्स 13. आणि मी पाहिले तेव्हा एक गरुड आकाशाच्या मध्यभागी उडत होता आणि मी त्याला मोठ्याने असे म्हणताना ऐकले की जे 3 देवदूत कर्णा वाजवणार आहे त्यांच्या करण्याच्या होणाऱ्या शब्दावरून पृथ्वीवर राहणाऱ्यांवर अनर्थ 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 येणार. बघा कठीण दिवस येणार आहे हे बायबलने
2000 वर्षापूर्वी सांगितले योहानाच्या द्वारे की या पृथ्वीवरती 3 अनर्थ येणार आहेत. असं कोणतंही धार्मिक पुस्तक नाही की येणाऱ्या दिवसात काय घडणार हे सांगते, परंतु बायबल स्पष्टपणे सांगते की येणाऱ्या दिवसामध्ये 3 अनर्थ येणार आहेत. असं लिहिलं गेले 2 तर होऊन गेले, आता 3रं येणार आहे. तर पहिला हा 1914 मध्ये झाले पहिलं विश्वयुद्ध, आणि दुसरं विश्वयुद्ध हे 1944 मध्ये झाले. हे 2 अनर्थ या पृथ्वीवरती आले, आणि 2 अनर्थ झाल्यानंतर पुष्कळशी शांती जगामध्ये स्थापित झाली होती. इतकं काय युद्ध आणि तुम्हाला दिसत नव्हते. परंतु आता ज्या वेळेस तुम्ही बघताय तर 3रं विश्वयुद्धाची तयारी चालू आहे. प्रत्येक राष्ट्र ही वाट बघत आहे की 3रं विश्वयुद्ध कधी होणार. हे मनुष्याला कोणी सांगितले आणि मनुष्य का तयारी करत आहे 3रं विश्वयुद्धाची? कारण की वचनामध्ये लिहिलं गेलं आहे की 3 अनर्थ येणार आहे. 2 तर होऊन गेले आहेत, आता 3ऱ्याची आपण वाट बघत आहोत की ही पिढी करो या न करो त्याच्या आधी रॅप्चर होणार आहे. मग त्यानंतर तो अनर्थ येईल. परंतु आता तुम्ही जर जगाची हालचाल बघत आहेत तर हे 3रं विश्वयुद्धाकडे चालू आहे. आणि म्हणून सांगायचे काय की जगावरती एक अनर्थ येणार आहे, त्याच्या आधी आपलं उचललं जाणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही उचलले जाताय तर हे 3रं विश्वयुद्ध तुम्ही बघू शकणार नाही. जर तुम्ही ते रॅप्चर गमावलं तर तुम्ही 3रं विश्वयुद्ध बघू शकता. परंतु आपली इच्छा आहे की आपण त्या पिढ्यामध्ये नको. तर मी थोडस मागे वळून बघा, पहिलं विश्वयुद्ध आणि दुसरं विश्वयुद्ध याच्यामध्ये खूप बिकट अवस्था या पृथ्वीवरची झाली आहे. आणि आज जर तुम्ही ते बघताल तर तुम्ही इच्छाच करू शकणार नाही की 3रं विश्वयुद्धामध्ये मी असावं. इच्छा करता की मी प्रभूजवळ असलो पाहिजे, कारण की खूप भयानक परिस्थिती 2 विश्वयुद्धापेक्षा बी भयानक परिस्थिती या 3रं विश्वयुद्धाची असणार आहे. कारण की आता भरपूर टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, शस्त्र सामुग्री वाढलेली आहे, क्षणामध्ये काय होईल सांगता येणार नाही. म्हणून हे वधू तू स्वतःला तयार कर, कारण की कठीण दिवस आता येत आहेत. कठीण दिवसाचा सामना करण्यासाठी बायबल मध्ये एक ठिकाणी असं लिहिलेलं आहे कसं कठीण दिवस येणार आहे. तर बघा त्याचं चिन्ह आहे, मला वाटतंय प्रकटीकरणाचं पुस्तक नाही. फरात नदी सुटते बघा, ज्यावेळेस 6वा कटोरा 6वा देवदूत टाकतो. 16वा अध्याय आणि त्याचं 12वा वचन. प्रकटीकरणाचं पुस्तक 16वा अध्याय, रेव्हलेशन चॅप्टर 16 वर्स 12. सावेने आपली वाटी फरात महानगावर ओतली, तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याचे पाणी सुकून गेले. बघा असं लिहिलंय की 6व्या देवदूताने आपली वाटी मोठ्या फरात नदीवर ओतली. आणि मग ज्या वेळेस ती ओतली गेली तर काय होतंय असं बायबल मध्ये लिहिलंय, तर फरात नदी सुकते. काय होत? ओतली गेली का नाही हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला पुढे लिहिलं गेलं आहे की फरात नदी सुकलेली आहे. आणि जर फरात नदी सुकली आहे तर याचा अर्थ तुम्हाला समजावं लागेल की 6व्या देवदूताने आपली वाटी ओतलेली आहे. आणि जर ओतलेली नाही तर फरात नदी पाण्याने भरपूर असणार. जर ओतली गेली आहे तर ती नदी सुकलेली तुम्हाला दिसेल. आणि आज तुम्ही नेटवर सर्च करा, फरात नदी सुकलेली आहे. याचा अर्थ काय आहे? 6व्या देवदूताने आपली वाटी ओतलेली आहे. आणि हा जो राजा येणार आहे, सूर्याच्या उगवतीकडून येणारा जो राजा आहे, त्याच्यासाठी वाट सिद्ध झालेली आहे. याचा अर्थ असा आहे 3रं विश्वयुद्ध खूप जवळ आहे. मला सांगायचं काय, विश्वयुद्धाचे जे वचन आहे ते मी तुम्हाला सांगतोय की फरात नदी सुकली आणि तिथं एका राजाचा उल्लेख केलेला आहे. बघा 12 वचन वाचा. 6व्या देवदूताने आपली वाटी मोठ्या फरात नदीवर ओतली,
तेव्हा सूर्याच्या उगवतेपासून सूर्याच्या उगवतीपासून जे राजे येणार त्यांची वाट सिद्ध व्हावी. जे राजे येणार, एक राजा नाही, भरपूरसे राजे येणार आहेत. त्यांची वाट सिद्ध व्हावी म्हणून तिचे पाणी आटून गेले. म्हणून तिचे पाने आटून गेले. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? हालेलुया. मग आज तुम्ही घरी गेल्यानंतर सर्च करा, परत तुम्हाला सुकलेली दिसेल, म्हणजे वाट तयार झालेली आहे. आता फक्तच कुणीतरी एक जण उभा राहील विश्वयुद्धाला सुरुवात करण्यासाठी. हे राजे तिकडून येणार आणि विश्वयुद्ध सुरू होणार. परंतु त्याच्या आधी काय होणार आहे माहितीये का? प्रगटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय आणि 1 वचनामध्ये दिलंय. यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले. आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये. म्हणजे ज्या गोष्टी यानंतर या वचनाला घेऊन देवाचा सेवक म्हणतो की योहान जो आहे तो वधू आहे आणि प्रभू म्हणत आहे, हे वधू तू इकडे वरती ये, कारण की खूप अनर्थ या पृथ्वीवरती येणार आहे. पण जसा योहान वरती उच्चारला गेला म्हणजे वधू उच्चारली जाणार आहे आणि नंतर या विश्वयुद्धाची सुरुवात होणार आहे. आपण आता बघणार आहोत की जे कठीण दिवस येणार आहेत, तर त्याच्या आधी प्रभू काय करत आहे. तर मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय आणि 18 वचनाकडे, आजच्या वचनाकडे आपण येत आहोत की जे आपण वाचलं गेलं. मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय आणि 18 वचन. आणि मी तुला असंही सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. मृत लोकाच्या वेशी तिच्यावर प्रबळ होणार नाही. म्हणजे अधोलोकाच्या विषयी तिच्यावरती प्रबल होणार नाहीत. कोणावरती? पेत्राला मिळालेल्या प्रगटीकरणावरती प्रभू म्हणतो की मी माझी मंडळी स्थापित करणार आहे. म्हणजे प्रभूचं जे मंडळी जी रचली जाणार आहे ती रेव्हलेशनवर आहे, ती प्रगटीकरणावर आहे. आणि प्रगटीकरणावर ज्यावेळेस मंडळी रचली जाते तर बायबल मध्ये असं लिहिलं आहे की त्याच्यावर अधोलोकाच्या विषयी म्हणजे अधोलोकाचे फाटक त्याच्यावरती प्रबल होणार नाही. तर त्याच्या आधी एक वचन वाचा, मला वाटते 16 वचन असेल, 16 आणि 17. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझे स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. बघा, विशेषतः प्रभूने एक प्रश्न या ठिकाणी केला की लोक माझ्याविषयी काय बोलतात. तर कोण म्हटलं एलिया, कोण म्हटलं एर्मिया, कोणी म्हटलं योहान भविष्यवक्ता जो मेला तो पुन्हा उठलेला आहे, कोणी म्हटलं भविष्यवक्तांपैकी कोणीतरी एक आहे. परंतु पेत्र उभारून म्हटला तो जिवंत देवाचा पुत्र मसीहा आहे. आता या ठिकाणी प्रभू म्हटला रक्त आणि मांस यांनी हे तुझ्यावर प्रगट केलेलं नाही. म्हणजे काय? हे बायबल कॉलेजच्या ज्ञानाने तुझ्यावर प्रगट केलेलं नाही, हे माझ्या प्रभूने तुझ्यावरती प्रगट केलं आहे. बघा, जितकेही बायबल थिओलॉजी करणारे आहेत, PhD करणारे आहेत, हे सर्व व्यर्थ आहेत. फक्त प्रगटीकरण प्रभूकडून उतरून येते. शक्यता आहे आज जे काही बी चालू आहे पृथ्वीवरती हे सगळं काही ज्ञानाच्या आधारावरती चालू आहे. परंतु बायबल सांगते हे ज्ञान प्रभू समोर शून्य आहे. जे ज्ञान वरतून उतरून येते ते उत्कृष्ट आहे. वरतून उतरून आलेलं आहे. तर बायबल सांगते रक्त आणि मांसाने प्रगट केलेलं नाही. बघा, आजही जर तुम्ही ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकार केला असेल तर तुम्ही पास्टरनी तुमचं प्रगट केलेलं नाही, हे प्रभूने तुमच्यावरती प्रगट केलेलं आहे. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? रक्त आणि मांस तुमच्यावरती काहीच प्रगट करू शकत नाही, फक्त प्रगट करू शकतो प्रभूचा आत्मा. म्हणून प्रभू म्हटला हे रक्त आणि मांसाने नाही तर माझ्या प्रभूने तुझ्यावरती हे प्रगट केलेलं आहे. आता पुढे वाचा काय म्हटलंय. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझे स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. तू पेत्र आहे आणि ह्या खडकावरती मी माझी मंडळी रचीन, त्याच्यावरती अधोलोकाचे फाटक प्रबल होणार नाही. आता पेत्राकडे आपण ज्यावेळेस बघितलं तर पेत्र मासे धरणारा होता, साधारण मनुष्य होता.
पेत्रावर जर मंडळी रचली गेली तर ती नाही शिवू शकते, कारण की पेत्र हा रागिष्ट होता. पेत्र मंडळीला सांभाळू शकत असा त्याचा स्वभावच नव्हता, कारण की तो बघा येशूला ज्यावेळेस पकडण्यात आलं तर त्यांनी पहिले तलवार काढली आणि शिपायाच्या कानावरती मारली. त्याचा शिपायाचा कान तुटला. येशूने ते कान घेतला आणि पुन्हा जोडला. तरी कोणी येशूवरती विश्वास ठेवला नाही. माझ्या बरोबर आहात का? तुटलेला कान पुन्हा जोडला गेला तरीही येशूला त्यांनी पकडलंच. याच्या मागचं कारण काय माहितीये का? कारण की वेळ आली होती की प्रभूला पकडायचे होते. नाही तर त्याच्या आधी प्रत्येक जण येशूला पकडण्यासाठीच माग होत होते, परंतु येशूला पकडू शकले नाही, कारण की आजपर्यंत वेळ आलेली नव्हती. ज्यावेळेस वेळ आली त्याच वेळेस सैन्याने येशूला पकडले, नाही तर त्याच्या आधी त्याला कोणीच पकडू शकले नाही. पेत्र म्हटलेल्या खडकावरती प्रभू म्हणतो, मी माझी मंडळी रचणार आहे आणि त्याच्यावरती अधोलोकाचे फाटक मी प्रबल होऊ देणार नाही. म्हणून बायबल मध्ये एक ठिकाणी असं दिलं, योहान सुवर्तमान 10 अध्याय आणि 14 वचनामध्ये, योहान सुवर्तमान 10 अध्याय आणि 14. मी उत्तम मेंढपाळ आहे, जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. संकट किती काही आले तरी घाबरू नका, कारण की बायबल मध्ये लिहिलं गेलं आहे की मी माझ्या मेंढरांना ओळखतो. माझी मेंढर माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागे चालतात. संकट पृथ्वीवरती भरपूर येणार आहे, परंतु या संकटातून पार देणारा प्रभू आपल्याला ओळखतो. आमेन बोलतो. बघा, आपण मोदीला ओळखतो, आपण बघतो टीव्ही मध्ये, आपल्याला दिसतो लोक त्याच्याविषयी सगळं, आपल्या अख्खे भारत त्याला ओळखते. जग म्हटलं तरी चालतंय, मोदीला ओळखते. काय मोदी तुम्हाला ओळखतो? आपण इकडे मोदीविषयी टाळ्या वाजवतो, खूप चांगला प्रधानमंत्री आहे, खूप डेव्हलप केला आहे, खूप लोक त्याची वाहवा करतात, परंतु काय मोदी तुम्हाला ओळखतो? नाही ओळखत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, आपण प्रभूला ओळखत नाही, परंतु प्रभू आपल्याला ओळखतो. असा महान परमेश्वर आपल्या बरोबर. मनुष्याची ही कमी गती आहे की मनुष्य ज्याची नाही त्याची प्रशंसा करत राहतो, परंतु ज्याची प्रशंसा करायला पाहिजे तो आपला प्रभू आहे आणि तो आपल्याला पद पावली ओळखतो. म्हणून दाऊदाला जर तुम्ही विचारलं तर दाऊद म्हणतो, माझं उठणं बसणं निजणं तो जाणतो. मी वर आकाशात चढलो तिथं तो आहे, अधोलोकात गेलो माझी वस्ती अधोलोकात मी ठेवली तरी मी तिथं मी तोच आहे. या वचनाविषयी एक वेळेस विचार करत होतो की मनुष्य ज्या वेळेस वरती आकाशामध्ये जाणार, आज मनुष्याचं प्लॅनिंग चाललंय आकाशामध्ये जायचं, तिकडं राहायचं, पण तुम्हाला माहिती आहे का, मनुष्य ज्या वेळेस दुसऱ्या ग्रहावरती जातो तिथं आकर्षण नाहीये, गुप्त आकर्षण नाहीये. या पृथ्वीने तुम्हाला पकडलेलं आहे. जसं तुम्ही ग्रहांवरती जाताना तर तुम्हाला असं वरती तरंगल्यासारखं होईल, जसं की आपण ते एखाद्या पॅराशूट मध्ये बसल्यावर कसं उडत राहतो वरती. माझ्या बरोबर आहात का? दुसऱ्या ग्रहामध्ये गुरुत्व आकर्षणपणा त्याच्यामध्ये नाहीये, फक्त पृथ्वीमध्ये आहे की जड वस्तू तुम्ही वरती फेका ती खाली येते. तसं एका दुसऱ्या आयामध्ये तुम्ही जाता, तिथं जड वस्तू गेल्यानंतर ती तरंगती वरती. तुम्ही पाणी बघा, पाणी बी तरंगणार, तुम्ही वरती जातात तुम्ही बी तरंगत राहतात. मग विचार करा तुम्ही, मनुष्य ज्या वेळेस तिथं राहायला जाईल तर त्यावेळेस तो स्वतःला कसं फील करेल? म्हणजे जो आनंद आपण पृथ्वीवरती घेतोय, काय तो आनंद तो तिकडे घेऊ शकतो? त्याच्या पायाने त्याला चालता येणार नाही. म्हणजे तो स्वतःच्या कंट्रोल मध्ये नाही राहणार, तो त्या ग्रहाच्या कंट्रोल मध्ये, जिकडे जाईल तिकडे तो जाईल. बरोबर आहे की नाही? माझ्या बरोबर आहे. तिकडे तुम्हाला पाणी नाही, पाणी प्यायला जाताल तर लगेच त्याचं बर्फ बनून जाईल. म्हणजे इतकं कठीण वातावरण आहे आणि मनुष्य अशा कठीण वातावरणात राहायला तयार आहे, पण तो पृथ्वीवरती प्रभूची आराधना करायला तयार आहे. मनुष्याचे विचार आकाशात कशासाठी जात आहे तो? कारण की त्याला समजलं आहे की पृथ्वीवरती अनर्थ येणार आहे, संकट येणार आहे. कारण की प्रत्येक हालचाल जी आहे हे प्रत्येक मनुष्याला माहिती आहे. आपण शांत बसलेलो आहोत, परंतु जे ज्ञानवान बुद्धिवान जे सायंटिस्ट लोक आहेत ते शांत नाही आहे. त्यांना माहिती आहे की हे विश्वयुद्ध होणार आहे, तर त्याच्या आधी आपल्याला एक दुसरी अशी जागा बघावं लागेल जी सुरक्षित असेल आहे, आपण तिथं राहू.
खाली धिंगाणा होऊ द्या, आम्ही वरतून मजा बघू. ब्रदर, हे शक्य नाही, असं कधीच होऊ शकणार नाही. मनुष्य जरी वरती गेला, बायबलमध्ये असं लिहिलंय, मी तिथून त्याला खाली पाडेन. जर मनुष्याला राहण्यासाठी फक्त जी जागा असेल ती फक्त पृथ्वी आहे आणि पृथ्वीवरतीच तो स्वाद घेऊ शकतो, आनंद करू शकतो, जे पाहिजे तसं जीवन या पृथ्वीवरतीच तो जगू शकतो. म्हणून जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवरती आहात, तर ब्रदर बायबलमध्ये लिहिलं आहे, जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत मी प्रभूला भक्ती देईन, प्रभूची स्तुती करेल. काय माझ्या बरोबर आहात? म्हणून माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि ते काय करतात? 14:10 मध्ये 14. योहान, मी उत्तम मेंढपाळ आहे, हे उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. बघा काय लिहिलंय, जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मी त्यांना आमेन बोलतो. आज तुम्ही त्याचे आहात म्हणून येशूला प्रभू म्हणून तुम्ही कबूल केलाय, कारण की त्याच्या विना दुसरं कोणीच नाही. तर अन्यथा दुसऱ्यांनी काय केलं माहितीये का? एका देवाला 3 तुकड्यामध्ये वाटलाय, की म्हटलं पिता वरती बसलाय, पुत्र खाली आलाय आणि आज मंडळीमध्ये देवाचा आत्मा काम करत आहे. एका देवाचे 3 तुकडे केले, परंतु बायबल सांगते मी उत्तम मेंढपाळ आहे, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि पुढे लिहिलं आहे, मी त्यांना ओळखतो आणि ते मला ओळखतात. म्हणजे ओळखायचा आत्मा फक्त मेंढरामध्ये आहे. काय आम्ही बोलतात? शिरड म्हणतील ते 3 देव आहेत, ट्रिनिटी आहे, 3 एक आहे आणि 1 3 आहे, परंतु त्याचे मेंढर म्हणतील एकच मेंढपाळ आहे, तो आम्हाला चालवणार आहे. म्हणून मेंढरांमध्ये तो स्वभाव आहे की ते प्रभूला तुम्ही ओळखू शकता. पहिलं कोरिन्थीकरास पत्र 3 अध्याय आणि 9 वचनामध्ये लिहिलंय, पहिलं कोरिन्थी 9. कारण आम्ही देवाच्या समितीचे काम करी आहोत, तुम्ही देवाची शेती, देवाचे बांधकाम आहात. बघा, मंडळी ज्यावेळेस रचली जाते, जसं की एखादी बिल्डिंग रचली जाते, त्याप्रमाणे एक चर्च डेव्हलप होत आहे. जसं काय एखादी बिल्डिंग डेव्हलप होते तसं चर्च डेव्हलप होत आहे. बिल्डिंगला डेव्हलप करण्यासाठी काय काय लागते? जागा लागते, मटेरियल लागते, कारागीर लागतात. जसं बिल्डिंग डेव्हलप होते तसं आध्यात्मिक बिल्डिंग बी डेव्हलप होत आहे. बघा, तुम्ही एखादं घर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रथम एका इंजिनियरची गरज भासते, की जेणेकरून त्या जागेमध्ये पाहिजे तसं तुमच्या जे माइंड मध्ये आहे तसं तेवढा त्याला आकार देऊन तुम्ही ती बिल्डिंग उभारू शकता. हॉल, किचन, बेडरूम, कुठे तुम्हाला पाहिजे त्या तुमच्या सुविधानुसार तुम्ही ती बिल्डिंग डेव्हलप करायला लावता. पण त्याच्यासाठी काय मटेरियलची तुम्हाला गरज लागते? बघा, ज्या वेळेस ते मटेरियल पुढे खाणीमध्ये पडलेले असते तेव्हा त्याला किंमत नसते, पण ज्यावेळेस ते खाणीतून काढले जाते ना बाहेर, त्यावेळेस त्याला किंमत येते. बघा, डोंगरामध्ये सगळं मटेरियल डोंगरामध्ये पडलेलं आहे, डोंगराला किंमत आहे का? पण ज्या वेळेस त्या डोंगरामधून, त्या खाणीमधून एखादा दगड काढून त्याला आकार दिला जातो ना, तर तो काही रुपयामध्ये विकला जातो. आणि तोच दगड ज्यावेळेस बिल्डिंगला लावला जातो ना, तर त्याची किंमत लाखोमध्ये बनून जाते. काय माझ्या बरोबर आहात? परंतु तो दगड आहे एका खाणीमध्ये पडलेला, तोपर्यंत त्याला काहीच किंमत नाही. ज्या वेळेस तो एका बिल्डिंग मध्ये लागला जातो ना, त्याची करोडो किंमत बनते. आम्ही बोलते चर्च हे तसंच आहे की तुम्ही बी एका खाणीमध्ये पडलेले होते, या जगामध्ये तुम्हाला किंमत नव्हती. ज्यावेळेस तुम्ही चर्च मध्ये येऊन त्याचे एक अंग बनला आहात, एक बिल्डिंग बनले जात आहात, तर आता तुम्हाला किंमत मिळालेली आहे. नाहीतर तुम्हीही त्या कुठेतरी खाणीमध्ये पडलेला होता, कोणी तुम्हाला विचारत नव्हते. परंतु आज जर तुम्हाला कोणी विचारत आहे तर ते फक्त प्रभूची कृपा आहे की त्याने तिथून तुम्हाला खोदून बाहेर काढले आणि मनुष्य म्हणून, देवाचा पुत्र म्हणून तुम्हाला तयार केलंय. का? कारण की तुम्ही त्याच्या विचारात होता. बायबल मध्ये असं लिहिलंय, एपिस्करास पत्र 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये 1:4 बघा. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या
चर्च हे आताच नाहीये, चर्च हे प्रभूनी जग निर्माण होण्याआधीच त्याच्या विचारात ठेवलेलं आहे. काय माझ्या बरोबर आज आपण हे विचार करतो की आपण आता आहोत, हे आपले सीमित विचार आहेत की आपण आता बघत आहोत. आईच्या गर्भातून आपली सुरुवात झाली म्हणून 1 बर्थडे 2 बर्थडे 3 बर्थडे, कोणाचे 40 झाले, कोणाचे 50 झाले. परंतु बायबल सांगते जग उत्पत्तीच्या आधीपासून तुमचे बर्थडे चालू आहेत. काय आनंद आहे. हालेलुया. आपण स्वतःला आता ओळखतो ब्रदर, परंतु प्रभू आपल्याला आधीपासून ओळखतो. आपण अनादी कालामध्ये होतो, अनादी कालापासून आपण सीमेत आलो, आता पुन्हा आपण अनादी कालामध्ये जाणार आहोत. समजतंय का मी काय बोलत आहे? म्हणजे जिथं वेळ नाही तिथं आपण होतो, आता वेळेत आलेलो आहोत, पुन्हा आपण जिथं वेळ नाही तिथं जाणार आहोत. म्हणून सदा आपण आराधना करणारे लोक आहोत. आता आपल्याला वेळ आहे ना ब्रदर, वेळेचं बंधन आहे. आता चर्च सुटल्यानंतर आता वेळ आहे की आपल्याला लगेच बाजारात जावं लागेल. बाजारात आपल्याला भाजीपाला करता वेळ झाला, चला चला घरी जायचंय, जेवण करायचंय, वेळ झाला झोपायचंय, वेळ झाला उठायचंय, वेळ झाला कामाला जायचंय. कारण की आपण सूर्याच्या खाली या पृथ्वीवरती आहोत, एका वेळेत सीमेत बांधले गेलेलो आहोत. परंतु ब्रदर आपण ह्या आधी ह्या वेळेत नव्हतो. आपण या चक्रामध्ये या पृथ्वीवरती या देहामध्ये आलेलो आहोत, परंतु ह्या आधी आपण अनंतकालिकतेमध्ये होतो. बघा बायबल सांगते त्याच्या समक्षतेमध्ये, त्याच्या विचारामध्ये काय लिहिलंय 1:4 मध्ये, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून म्हणजे आपण याच्या आधी पवित्र होतो. ज्यावेळेस आपण देहात आलो पापी ठरलो गेलो, परंतु आपण पापी नाहीये, आपण पवित्र आहोत. कारण की प्रारंभीच देवाने आपली निवड केलेली आहे. त्याच्या विचारात आपण होतो, म्हणून त्यांनी स्वतः देह घेतले आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी त्यांनी रक्त सांडले. हे बी जग उत्पत्तीच्या आधीच एक कोकरा कापला गेलेला असं प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलंय. काय समजतंय का? म्हणजे तुम्हाला तुम्ही ओळखा की तुम्ही या पृथ्वीवरची नाही आहे ब्रदर. असं जसं काही लोक सांगतात ना की काहीतरी असं एक जीव आहे की त्याला एलियन म्हटलं गेलंय. ते येतात बी पृथ्वीवर, राहतात बी, परत जातात, त्याला एलियन म्हणतात. ऐकलंय का कधी? मग त्यांचा आकार बिकार बघा कसा असतो, दाखवलाय त्यांनी. एका फिल्म मध्ये दाखवलेला आहे, कोणती तरी फिल्म आहे, त्याच्यामध्ये ते एलियन आले का असं मला लक्षात नाही. आले ते काम करतात, जातात, परत जाताना ते रडतात. ब्रदर आपण एलियन पेक्षा बी महान आहोत. आपण तिकडून इकडे आलेलो आहोत, आता काम करत आहोत पृथ्वीवरती. आता आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे आणि पुन्हा आपण तिथे जाणार आहोत. समजते का मी जे बोलतोय? म्हणजे तुमच्या कामांवरती आधारित नाहीये, तुम्ही प्रारंभीच निवडलेले आहात. तुम्ही कसे बी आहात ब्रदर, तुम्ही स्वर्गीय लोक आहात. एक दिवस तुम्ही अब्राहमला बघणार, याकोबाला बघणार. आपण इथं फक्त साक्ष देतोय ना. अब्राहमाने अब्राहम जो होता तो विश्वासाचा जनक होता. इसाकाला त्याने बलिदान केले. इसाक त्या विधीवरती तुम्हाला दिसतो. अब्राहम वैता घेतोय त्याला कापण्यासाठी. हे आपण फक्त बायबल मध्ये वाचतोय, पण एक दिवस ही साक्ष आपण ऐकणार आहोत. कारण की तुम्ही अब्राहमाचे वंशज आहात आध्यात्मिकरित्या. आमेन बोलतायचे. तुम्ही स्वतःला साधारण समजू नका, कारण की तुम्ही देवाचे निवडलेले आप्तजन आहात, देवाचे निवडलेले तुम्ही लोक आहात. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे की मी माझी मंडळी डेव्हलप करणार आहे, त्याच्यावरती अधोलोकाचा फाटक प्रबल होणार नाही. बघा एखादी बिल्डिंग उभारली जाते ना, तर त्या ठिकाणी असं लिहिलंय, 2 घरांचं उदाहरण प्रभूने सांगितलंय. आता मी वाचायला लावत नाही, वेळ जाईल. परंतु 2 घर असे आहेत की एक घर वाळवरती आहे, एक घर खडकावरती आहे. वार आलं, वादळ आलं, जे घर वाळवरती बांधलं होतं ते पडलं, परंतु जे घर खडकावरती बांधलं होतं ते पडलं नाही. म्हणजे प्रभूला या घराची काळजी आहे का? प्रभू होणाऱ्या घटना सांगत होता की मी आणि त्याच्यावरती मी माझी मंडळी डेव्हलप करणार आहे. मग ती काय असणार आहे? त्याच्यासाठी प्रभू प्रकटीकरण ठेवले आणि प्रकटीकरणावरती प्रभू मंडळी स्थापित करेल. पडणार नाही. बघा एखादा दगड आणला गेला आणि फक्त तो दगडच त्या बिल्डिंगला काम येत नाही. त्या दगडाला जर मजबूती लागत असेल तर काही लिक्विडची गरज लागते. त्याला वाळू लागते, त्याला सिमेंट लागते. ज्यावेळेस वाळू सिमेंट एकत्र होऊन ज्यावेळेस ते खाच्यामध्ये भरले जाते ना, त्यावेळेस दगडाला दगड चिटकून राहतो. आम्ही बोलतो
तसंच आध्यात्मिकतेमध्ये असंच आहे. तुम्हाला आणि मला मंडईमध्ये जर चिटकून राहायचं असेल ना, तर पवित्र आत्म्याचं लिक्विड आपल्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे आपण एकमेकाला धरून राहू, एकमेकाची आपण काळजी करू, आपला एक जीव होऊन जाईल. का? कारण की खाणीमध्ये पहिले आपण एकच होतो. आम्ही बोलतो ज्यावेळेस खाणीत दगड असतो ना ब्रदर, त्यावेळेस तो मोठा दगड असतो, तो एक जीव असतो, परंतु मनुष्याने त्याला तोडलेले असते. कारण की एवढा मोठा दगड कॅरी करू शकत नाही, म्हणून त्याला तुकडे करून करून, आणि मग तेवढा मोठा दगड जर आणला तर बिल्डिंगला कुठे लावणार, म्हणून त्याला तुकडे तुकडे करून बिल्डिंग मध्ये डेव्हलप केलं जातं. आणि मग त्याचा पुन्हा जीव करण्यासाठी सिमेंट मध्ये येतं. आम्ही बोलतो म्हणून प्रभूने त्या सिमेंट सारखं आणि वाळू सारखं काम केलेलं आहे. प्रभू मध्ये आणि तुमच्यामध्ये जी दरार होती ती त्यांनी तोडली. तुम्हाला आणि मला प्रभू मध्ये त्यांनी एक केलेलं आहे. पहिले आपण त्याच्या विचारात होतोच ब्रदर, म्हणून बायबल मध्ये जग उत्पत्तीच्या आधी त्यांनी निवडलेलं आहे, परंतु तिथून आपण पापामुळे वेगळे वेगळे झालो, परंतु आता पुन्हा त्याच्या रक्ताने एक झालेलो आहोत. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही चर्च? मी जे बोलत आहे ते पकडायचा प्रयत्न करा. की आज आपण जगात जर असतो तर आपण विखरलेलो होतो, पण ज्यावेळेस प्रभू मध्ये आलेलो आहोत तर आज त्या सिमेंट सारखे पक्के बनलेलो आहोत. याला कुणीही पाडू शकत नाही. म्हणून लिहिलंय माझं नाववाडी ख्रिस्त आहे. ब्रदरनी गाणं गायलं ना, नाही कसली चिंता नाही कसला घोर, माझा नाववाडी ख्रिस्त आहे. कसलीच चिंता नाहीये, कारण की माझा लिक्विड जो आहे, मला जो जॉईंट करणारा जो आहे, मला जो पक्का करणारा आहे, मला एकत्र करणारा आहे, माझा एक जीव करणारा आहे, तो माझा प्रभू आहे. त्याच्यापासून तुम्हाला कुणीच अलग करू शकणार नाही. जर एखादा, आता तुम्ही काम करत नाही मला माहित नाही, परंतु मला माहित आहे ज्यावेळेस सिमेंट आणि वीटचा एक जीव होऊन जातो ना, तर तुम्ही त्याला वेगळं करून दाखवा मला. कधीच करू असं होऊ शकतं. जर सिमेंटचं प्रमाण कमी असलं, वाळू प्रमाणात वापरले गेली, तर तुम्ही वीट वेगळी करू शकता. परंतु जर सिमेंट जर पक्क वापरलं ना आणि वीट आणि जर त्याचा एक जीव झाला ना, तर तुम्ही त्याला कधीच वेगळं करू शकणार नाही. आम्ही बोलतायचं तसंच आहे. जेव्हा तुम्ही वचनामध्ये मजबूत होता ना, तर वचनापासून तुम्हाला कुणीच वेगळं करू शकणार नाही, कारण की आपलं फाउंडेशन प्रभूचं वचन आहे. बघा, जशी एक बिल्डिंग डेव्हलप होत आहे तसं एक चर्च बी डेव्हलप होत आहे. बिल्डिंगला जर मजबूत बनवायचं असेल तर त्याच्यासाठी ते मातीची टेस्ट करावी लागते, की ही माती किती दमदार आहे, मातीमध्ये किती ताकद आहे, आणि जर फाउंडेशन किती खोल जाईल, आणि मग त्याच्या आधारावर ठरवलं जातं की ही बिल्डिंग किती उंच उभारली जाणार आहे. आम्ही बोलताय का? तुम्ही थोडस लक्षात घ्या. ही बिल्डिंग जी बांधली जाते ना, ते तुमच्या शरीरावर अभ्यास करून ही बिल्डिंग बांधली गेली. समजते का मी जे बोलताय? बघा, माझं हे धड आहे, माझं फाउंडेशन, माझा पाय काय पाय. बघा, तुम्ही ज्या वेळेस खड्डे खांदा, तुम्हाला अनुभव की नाही मला माहित नाही, ज्या वेळेस खड्डे खोदलं जातं ना, तर त्यावेळेस जे गज फिटर लोक असतात ना, तर त्यावेळेस ते गज फिटर लोक काय करतात, त्याला खालून पाय काढतात. आपले जसे बोट आहेत ना, तसे त्याचे गज असतात आतमध्ये लांब लांब. आणि ज्यावेळेस त्याला उभा करतात ना, तर तुम्ही सरळ समजता की माणूसच उभा केलेला आहे. सेम तुम्हाला, तुम्ही त्याच्यात अभ्यास केला की नाही माहित नाही, जसं आपलं शरीर आहे ना, तशी ही बिल्डिंग उभा होते. फाउंडेशन पक्क आहे. बघा प्रभूने आपलं फाउंडेशन कसं टाकलं. तुमचे पायाकडे बघा ना, तुम्ही बोट नसते तर कसं झालं असतं, कसे चालले असते, टाच नसती तर कसे चालले असते. म्हणजे फाउंडेशन प्रभूने असं टाकलेलं आहे, एकदम पक्क. ठेच लागली तर पडतात, परंतु जर तुम्ही चलत राहिले ना, तुम्ही पडू शकणार नाही. असं फाउंडेशन आहे. आम्ही बोलतो म्हणजे एका इंजिनियरने जे डोकं लावलं ना हे बांधण्यासाठी, पहिलं त्यांनी शरीराचा अभ्यास केलेला आहे, आणि म्हणून त्यांनी एवढे मोठे बिल्डिंग, आता जितकं खोल जाणार तितकं ते वरती बांधणार. म्हणजे त्यांचा अभ्यास आहे की जितकं खाली मजबूत असणार ना, त्या मजबूतीवरच मग ते वरच्या मजले वाढवत जातात. नाहीतर मग ते म्हणतात स्टॉप करा, कारण की आता बिल्डिंग दम धरू शकणार नाही. म्हणून ते फाउंडेशन असंच टाकतात की जितकं त्यांना वर जायचंय तितकंच ते मजबूत खाली बनवतात. बाबेल टॉवर उत्पत्तीमध्ये तुम्ही बघू शकता की त्याने प्रत्येक मनुष्याने विचार केला, बोली भाषा एक होती, सर्व मनुष्य एक होते, त्यांचा जीव एक होता, एकच कामाला ते लागलेले होते. ते म्हटले की आपण इतकं मोठं टॉवर बांधू की त्याची जी चुटी आहे ती आकाशाला भिडली पाहिजे.
पण तुम्हाला माहिती आहे का त्यांनी फाउंडेशन कसं टाकलं असं विचार करा. इतक्या वर जायचं म्हटल्यानंतर मग खालचा घेरा किती मोठा असेल. मला जे बोलायचं समजते का, जितक्या वर जायचंय तितका खालचा मोठा घेरा असणार आहे, जितका कमी बांधायचं आहे तितका छोटा घेरा असणार आहे. मग हा घेरा किती मोठा असणार आहे की त्यांना आकाशाला भिडायचं म्हटल्यानंतर, परंतु गडबडी अशी झाली की प्रभू म्हटला की अरे हा मनुष्य आता इतका उंच चाललाय, तर त्यांनी भाषेमध्ये गडबडी टाकली. मग भाषा अशी होऊ लागली, कोणी मराठी बोलते, कोणी इंग्लिश बोलते, कोणी तमिळ बोलते. मग कोणी म्हटलं अरे पाणी देतो, ते म्हणतंय पाणी कशाला बोलतात, पाणी घेऊ मेट्रो वॉटर, वॉटर कशाला म्हणतात. मग त्याला समजायला मग तो काय बी देत असतो. भाषामध्ये बघा तुम्ही, आता आमची भाषा अशी आहे रट्टीटा. मी तुम्हाला म्हणलो रट्टी तर तुम्हाला काय समजणार, काय म्हणतो रट्टी रट्टी. त्यांनी म्हटल्यानंतर तुम्हाला मी समजणार नाही. काय तुम्हाला समजतं की पाणी आणि भाकर इतकंच, ठीक आहे. म्हणजे भाषामध्ये बदल झाल्यानंतर गडबडी होते, तसंच वचनामध्ये बी गडबडी झाल्यानंतर बी सगळी गडबडी होऊन जाते. समजतच नाही की कुठं काय, कुठं काना मात्रा, कुठं काय चाललंय काही समजत नाही. म्हणून फाउंडेशन जे आहे ते प्रभूचं वचन आहे. त्याच्यावरती जर तुम्ही मजबूत बांधले गेला आहात तर तितकंच तुम्ही वरती जाणार आहात. तर बायबल मध्ये असं दिलंय बघा की ज्या वेळेस प्रभू येणार आहे तर त्यावेळेस आपण प्रभू समान बनणार. मग याचा अर्थ काय, आपण आधी प्रभू समान होतो. माझ्या बरोबर आहात? म्हणजे हे काही नवीन नाही की तुम्ही प्रभू समान होणार. तुम्ही आधी प्रभू समानच होता, परंतु पापामुळे तुम्ही प्रभू पासून दूर गेला होता. आता पुन्हा तुम्हाला ती पदवी प्रभू देणार आहे, प्रभू समान बनायची. थोडस उत्पत्तीमध्ये बघा बरं. उत्पत्तीमध्ये जाता तर आदाम पूर्णपणे बायबल मध्ये लिहिलं आहे देवाच्या प्रतिरूपातला होता. मग या प्रतिरूप गमन कुठे गेले, कुठून ते दूर गेला. तो काय असं झालं की तो देवापासून दूर झाला. कोणती गडबडी आली तर त्यांनी जे करू नये ते केलं, म्हणून ते देवापासून त्यांची समक्षता दूर गेले. आणि मग ते कष्ट करू लागले, मेहनत करू लागले, शेती करू लागले, आपल्या स्वतःच्या घामाने ते भाकर कमवून खाऊ लागले. कारण की हा शाप पापामुळे आला. नाही तर त्याच्या आधी आदाम पूर्णपणे देवाचं प्रतिरूप होतं. तो आंब्याच्या झाडाला म्हणायचा खाली ये तर खाली यायचं, नारळाच्या झाडाला म्हणायचा खाली वाक तर तो वाकायचा, हा तोडून घ्यायचा आणि पाणी प्यायचा मस्त. माझ्या बरोबर आज तुम्हाला जर नारळ पाणी तोडून आणायचं आहे तर तसा माणूस लागतो वरती जाणार आहे, इतक्या उंचावरती. तुम्ही 5 फूट चढता तर तुमचे डोळे भिंगतील. पण त्यावेळेस आदाम देवाच्या प्रतिरूपातला होता. तो नारळाला माझ्या खाली वाग तो वाकायचा, नारळ तोडून घ्यायचा. तर खूप समस्या, देवामधली उपस्थिती खूप महान असते. म्हणून आजही जर तुम्हाला असं काय वाटत असेल तर या प्रभू जवळ या. तुम्ही काय पाहिजे ते मागा, परमेश्वर तुम्हाला देईल. आध्यात्मिक गोष्टी खूप सुंदर आहेत. म्हणून बायबल मध्ये एक ठिकाणी स्तोत्र संहिता 74 अध्याय आणि दुसरं वचन बघा. जी तुझी मंडळी, Psalms chapter 74 verse 2. जी मंडळी 74 अध्याय आणि दुसरं वचन. जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतली, जिला तू आपले वारस होण्याकरिता खंडणी भरून सोडविले, तिचे व ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर. काय लिहिलंय? जी तुझी मंडळी तू पुरातन काळी विकत घेतली. पुरातन काळी कधी विकत घेतली आणि आपण होतो कुठे, मंडळी होती कुठे? ब्रदर, सर्वात आधी आपण त्याच्या समक्षतेमध्ये होतो, त्याची वधू म्हणून. म्हणून स्तोत्र संहितामध्ये लिहिलं आहे जी तुझी मंडळी तू पुरातन काळी काय केली आहे, विकत घेतली आहे, जिला तू आपल्या वतनाचा वंश होण्यासाठी खंडून घेतलेले आहे. हालेलुया. म्हणजे आज जर आपण कोणाचे वंश असतो तो आपल्या प्रभूचे आहोत, कारण की त्याने आपल्याला निवडून घेतलेले आहेत. प्रेषितांचे कृत्य त्याचा 20 अध्याय आणि 28 वचनामध्ये लिहिलं आहे. प्रेषित 20:28. जर तुम्ही आपल्याकडे 20 अध्याय 28. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हास अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या, यासाठी की
देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे. रक्ताने विकत घेतलेली मंडळी. हालेलुया. म्हणजे प्रभूने काय केलंय तुम्हाला आणि मला रक्ताने विकत घेतलेलं आहे. म्हणजे जर मोल जे द्यायचं होतं तर रक्ताचं मोल त्याने दिलंय. कशासाठी मोल द्यायचं होतं? कारण की आपण विकले गेलो होतो. कशात विकले गेलो होतो? आदन वाटिकेमध्ये, पापामध्ये आपण विकले गेलो होतो. पाप केलं, देवापासून दूर गेले. आता ती खंडणी भरायची होती, म्हणून प्रभूने खुद ते रक्त सांडले आणि ती खंडणी भरवली आणि पुन्हा त्याने एक पूल बांधला की आपण पापी लोक पवित्र बनू शकतो. म्हणून रक्ताने विकत घेतलेले आपण त्याची मंडळी आहोत. हालेलुया. बघा, ज्या वेळेस एखादा मनुष्याला जर एक दरी पार करायची असेल, त्यात ही इकडून डोंगर आहे, तिकडून डोंगर आहे, मध्ये दरी आहे, तर तुम्हाला ती पार करायची आहे, तर मध्ये काय लागेल? काय लागणार आहे? मग ते फुलच आहे, क्रॉस. तुम्ही कधी चित्र बघितलं असेल, कधी कधी ते क्रॉस दाखवतात आणि मग इकडून पापी लोक जातात, त्या पवित्र नगरीमध्ये जातात. म्हणजे बघा, ही पृथ्वी आहे आणि तिकडे स्वर्ग आहे, मध्ये पापाची दरी आहे. आता ही दरी भरण्यासाठी प्रभूने वधस्तंभावरती रक्त सांडले. आता तो आपल्यासाठी एक ब्रिज बनला. आपण सरळ पुन्हा तिकडे जाणार आहोत जिकडून आलो होतो. आमेन बोलते. म्हणून बोलवलेले भरपूर आहेत, परंतु निवडलेले थोडकेच आहेत. ते निवडलेलेच आहेत जे प्रारंभीपासून देवाने त्याच्या समक्षतेमध्ये निवडून घेतलेले आहेत. रोमकारस पत्र त्याचा 16 अध्याय आणि 5 वचनामध्ये दिलाय. रोम 16 अध्याय 5 वचन. जी मंडळी त्याच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांग. माझा प्रिय अपैनत यांना सलाम सांगा. आजचं चर्च आहे ते बिल्डिंग वर आधारित आहे. जितकी बिल्डिंग मोठी म्हणतात तितकं मोठं चर्च. जितकं बिल्डिंग सजलेली म्हणतात तितके मोठे आमचे फादर मोठे आहेत, आमचं चर्च मोठं आहे. काही काही तर मंडळीला नाव दिलंय पहिली मंडळी. ती पहिली, मग शेवटली कोणती माहित नाही, दुसरी कोणती, तिसरी पण आहे. पण पहिली मंडळी तुम्हाला माहिती आहे का? पहिली मंडळी त्यांच्या कृत्यांमध्ये आहे की त्या ठिकाणी सुरुवात झाली मंडळीला, ती आहे पहिली मंडळी. मग पहिली मंडळी कोणती आहे? पेत्र उभा राहिला आणि म्हटला, पश्चाताप करा आणि पापाच्या क्षमेसाठी प्रभू येशूच्या नावात बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल. त्या फाउंडेशन वरती जे कोणी बांधले गेलेले आहे तीच खरी मंडळी आहे. म्हणून तर प्रभूने पेत्राला उभारले होते. ज्याला कान आहे ते ऐको. ज्याच्या घरी ती मंडळी जमते त्याला काय सांगा? आम्ही बोलताय का? आज मी तर घरामध्ये जमला आहोत, तुम्हाला सलाम. की तुम्ही मोठ्याला चर्च बघितलं नाही, तुम्ही म्हटले ते घरात बरं परंतु सुखी समाधानी. कारण की त्या बिल्डिंगला काय करता की जिथं सगळे लोक झोपलेले मेलेले, पण ती खाली आराधना जिवंत आहे, इथं वचन जिवंत आहे. मी त्याला धिक्कारतो आणि म्हणतो, प्रभू आता मी वेगळं निघलो, आता मी तुझ्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केलेला. सलाम आहे तुम्हाला. हालेलुया. जर त्यावेळेस पौल घरात जमलेल्या मंडळीला सलाम देतो, तर चर्च आज आम्ही बी तुम्हाला सलाम देतो. कारण की तुम्ही उत्कृष्ट मनाचे आहात, उंच मनाचे आहात. तुम्ही भवकून गेले नाही तिकडे, तुम्ही आला प्रभूचे वचन शोधत शोधत शोधत. हालेलुया. कारण की इथं प्रभूचं वचन आहे. काय होईल मेल्यानंतर बघूया. गाड्याला जागा आहे का, जाळतील का मारते नंतर बघूया. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वचनावरती चालूया. नाही तर म्हणलं मेल्यानंतर आमचं काय होईल? मेल्यानंतर जा, नाही तर पुरा काय काय व्हायचं ते बघू ना आपण नंतर. कारण की असं लोकांना वाटतं, ख्रिश्चन लोकांना असं वाटतं पुरलं तरच स्वर्ग मिळतो. कुठं लिहिलंय मला नाही माहिती, बायबल मध्ये असं नाही लिहिलेलं तुम्हाला पुरलं तरच तुम्हाला स्वर्ग आहे, असं काहीच नाही आहे. माती मातीच मिळते, तुमचा जीव सरळ निघून जातो. हालेलुया. बायबल साक्ष देते ब्रदर. ज्यावेळेस तुम्ही मरताय ना, तुमचा जीव जो आहे, आत्मा जो आहे, तो जातो सुख लोकांमध्ये आणि सुख लोकांमधून मग तो जातो स्वर्गामध्ये. आता कुठेतरी रेस्ट करतो तो. आता जर गेले ना तुम्ही प्रभू मध्ये झोपले ना, तुमचा शरीराचं काय करणार मग? अहो तुम्ही बघा, ज्यावेळेस पहिली मंडळी सुरू झाली तर त्यावेळेस कोणता राजा होता? टायटस राजा. राजेच नाव आठवलं मला. त्याने इतकी भयंकर पीडा आणली होती की तो जाळून मारायचा लोकांना. टेबे करून जाळायचं आणि त्याच्यामध्ये ते आनंद करायचे. टेबे वाजवली, मध्ये ग्राउंड आणि मध्ये ते त्यांचं जत्रा बित्रा काय असं त्यांचं ते साजरी करत होते मोठा. परंतु प्रकाश कशाचा? विश्वासी लोकांना टेब्यासारखं जाळत होतं. मग त्यांचा आत्मा पुढे गेला.
होणंच गरजेचं आहे, तर मग ते जे विश्वासामध्ये मेले त्यांचा आत्मा पुढे गेला. ब्रदर, शरीर शरीर आहे, शरीर मातीत मिसळणार आहे, आत्मा प्रभूकडे निघून जातो. म्हणून चिंता करू नका, मेल्यानंतर लोक आमचं काय करतील. सौभाग्य असेल काही बी होऊ द्या, ते कुत्र्याला टाकू द्या शरीर, नाही तर जाळू द्या, नाही तर पुरू द्या, जीव वाचला गेला पाहिजे. इतकी चिंता करा. आज जर जिवंत आहे तर मी प्रभूच्या सानिध्यात असलो पाहिजे, कारण की मंडळी ही प्रभूची आहे, त्याच्या रक्ताने विकत घेतलेली आहे. म्हणून आज पुन्हा एकदा घरात जमणाऱ्या प्रत्येक मंडळीला सलाम आहे. हालेलुया. म्हणून कलशीकारास पत्र 4 अध्याय आणि 15 वचनामध्ये दिलाय. कलशी 4:15. लाउदिकियातील बंधू, कलशी 4:15. लाउदिकियातील बंधू, लाउदिकियातील बंधू आणि नुफा व तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा. हालेलुया. तिला ती घरात जमलेली आणि तिला बी सलाम सांगा. हालेलुया. आज मध्ये प्रत्येक घरामध्ये जे जमतायत ना तुम्हाला सलाम आहे, कारण की प्रभू म्हणतो सलाम त्या मंडळीला. हालेलुया. ब्रदर बघा, ही जिवंत मंडळी होती जी घराघरामध्ये एकत्र जमत होती. त्यावेळेस चर्च नव्हते, त्यावेळेस कोणतेही मोठं बिल्डिंग बांधले जात नव्हते, कारण की ते सर्वजण एक विश्वासाने जीवन जगत होते. जरी आपण घरामध्ये आहोत तरी आपण प्रभूचे मंदिर आहोत. पहिलं कोरिंथीकारास पत्र 16 अध्याय आणि 19 वचनामध्ये लिहिलंय. वचन भरपूर आहेत पण वेळ चाललाय, थोडं पटापट वाचा. पहिलं कोरिंथीकारास पत्र 16 अध्याय आणि 19. आशियातल्या मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. आशियातील मंडळ्या तुम्हाला सलाम सांगतात. अक्विला व प्रिस्का व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते ती तुम्हाला प्रभू मध्ये फार फार सलाम सांगतात. हालेलुया. अक्विला आणि प्रिस्किलाच्या घरामध्ये जमलेली मंडळी मी तुम्हाला सलाम सांगते. हो, हालेलुया. चर्च म्हणजे ज्या ज्या बिलीव्हर्स लोकांनी आपलं घरचं दार उघडलं ना ते चर्च बनले. आता मला सांगायचे आहे, 4 भिंती जे आहेत ना ते चर्च नाहीये. मग चर्च कशाला म्हणतात बघा. पहिलं प्रसिद्धांचे कृत्य त्याचं 17 अध्याय आणि 24 वचन बघा. आपण बिल्डिंगला चर्च समजतो, परंतु बिल्डिंग चर्च नाहीये. चर्च काय बघा. प्रेषित ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले. 17 अध्याय 24 वचन सर्वांनी बघा. ज्या देवाने लक्ष द्या. ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले. जगामध्ये देव भरपूर आहेत, देवी देवता भरपूर आहेत, परंतु बायबल सांगते ज्या देवाने काय केले. जग व त्यातले अवघे निर्माण केले. जग व त्यातले सर्व निर्माण केले. तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून, स्वर्गाचा पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. हालेलुया. 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 मग कुठे राहतो. हाताने बांधलेले तो मंदिरात राहत नाही. मग कुठे राहतो. बायबल मध्ये लिहिले जिथं 2 किंवा 3 त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. म्हणजे या ईट आणि ह्या बांधकामाला किंमत नाही ब्रदर जोपर्यंत तुम्ही इथं नाहीये. ज्यावेळेस तुम्ही इथं आहात तर याला किंमत आहे, नाहीतर हे धूळ खात पडेल. तुम्ही ज्या घरात राहतात त्याला किंमत तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही तिथं आहात. जर तो जीव देणारा मनुष्य, जीवधारी प्राणी जर त्याच्यामध्ये राहत नाही तर या मेलेल्या दगडाला काय किंमत ब्रदर. आमेन बोलताय का. म्हणून जे चर्च बांधले गेलेले आहेत जर त्यामध्ये तुम्ही नाही तर ते प्रत्येक चर्च ओसाडे सडलेलं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही तिथं आहात तर त्याला बी किंमत आहे आणि तुम्ही देवाचे मंदिर आहात. म्हणून बायबल मध्ये लिहिलेलं आहे. पहिलं कोरिंथीकारास पत्र 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये. पहिलं कोरिंथी 16. तुम्ही देवाचे पवित्र स्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला आणि भिंती पवित्र स्थान नाहीये, पवित्र स्थान तुम्ही आहात. हालेलुया. हो. काय ब्रदर, बिल्डिंग पेक्षा बी किंमत जास्त तुम्हाला आहे. आज बिल्डर एखादी जागा घेतो, तिथं एक बिल्डिंग डेव्हलप करतो आणि त्याला करोडोची किंमत लावतो. त्या बिल्डिंग पेक्षा बी तुम्ही मौल्यवान आहात. म्हणून आज जे भांडणं चालू आहेत ना, जे बी तुम्ही मिशनरी लोकांमध्ये बघा त्या जागांचे भांडणं चालवले आहेत, त्या जागेला किंमत आहे. परंतु ब्रदर खरं बघितलं गेलं तर ती जागेला किंमत नाहीये, ती तुमच्यासाठी देवाने ठेवलेली आहे. नाहीतर हे सगळी नाश होणार, आकाश आणि पृथ्वी नाश होणार आहे असं बायबल मध्ये लिहिलं. मग काय ते करोड किंमत त्याला दिली तरी ती बी नष्ट होणार आहे, तुमचे पैसे बी नष्ट होणार आहे. फक्त जगणार ते तुम्ही आणि मी असणार आहोत. सामान बोलताय का. म्हणून चिंताच करू नका.
की आज मी छोट्याशा घरामध्ये राहतोय, झोपडीमध्ये राहतोय, मला घर नाही, दार नाही. ब्रदर, हे सर्व जे मोठमोठे बिल्डिंग दिसत आहेत ना, सर्व खाली होणार आहे आणि एक दिवस तुम्ही त्या घरात एंट्री करणार आहात. आमेन. हे सर्व होणार आहे. राजा ज्यावेळेस येणार आहे पृथ्वीवर त्याचं राज्य स्थापित करणार, त्यावेळेस तुम्ही राज्य करणार आहात. म्हणून चिंता आणि काळजी करू नका की मी हे छोटसच काम आहे, मला कोणी मान सन्मान देत नाही, छोट्या घरामध्ये राहतो, मला कोणी विचारत नाही. हा विचार सोडून द्या, कारण की प्रभू त्याचं राज्य या पृथ्वीवरती स्थापित करणार आहे 1000 वर्षासाठी. काय माझ्या बरोबर आहात तुम्ही? म्हणून चर्चचे भिंतीला चर्च म्हटलं गेलं नाही, तर ते तुम्ही आहात जिवंत चर्च, चलत फिरत देवाचं मंदिर. हालेलुया. आज प्रत्येक मंदिरामध्ये लोक जातात, बसतात, पूजा करतात, पुन्हा घरी जातात. परंतु बायबल मध्ये लिहिलं आहे, तुम्ही माझे मंदिर आहात. जिथं तुम्ही जाता तिथं मी आहे. म्हणजे आज असे पवित्र स्थान आहेत, मक्का, मदिना, यरूशलेम, असे भरपूर जे स्थान आहेत. ते म्हणतात तिथं गेल्यानंतर आम्हाला मुक्ती मिळेल, शांती मिळेल. प्रभू म्हणतो, जिथं तुम्ही आहात तिथं मी येतो. कशाला तुम्हाला मक्का, कशाला मदिना? मीच तुमचं पवित्र स्थान. हालेलुया. देव आपल्यामध्ये विराजमान आहे, आपण त्याचे पवित्र स्थान आहोत, त्याची जिवंत मंडळी आहोत. म्हणून बायबल मध्ये लिहिलं आहे, पहिलं कोरिंथीकारास पत्र 12 अध्याय आणि 27 वचन. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. हालेलुया, हालेलुया. तुम्ही वैयक्तिकरित्या, हे शरीर तुमचं नाहीये ब्रदर, हे शरीर प्रभूचं आहे, कारण की त्याने रक्त देऊन विकत घेतलेलं आहे. म्हणून एक विश्वासी बिलीवर बहीण काय करते? सगळं सोडून देते, सोनं चांदी सगळं, ती मध्ये शरीरच प्रभूच आहे. काय बरोबर आहे का ब्रदर? बरोबर असं वाचा. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. मग ख्रिस्ताला तुम्ही टोचताय का? ख्रिस्ताच्याच गाळ्यात तुम्ही घालताय का? म्हणजे जी सुंदरता ख्रिस्ताची आहे त्याला अधिक सुंदर करायचा तुम्ही प्रयत्न करताय का? ब्रदर, नाही. देवाने जे त्याचं शरीर बनवलंय ना, ते एकदम सुंदर बनवलेलं आहे. माझ्या बरोबर आहात का? आज जी बिलीवर बहीण आणि भाऊ आहेत ना, ते सर्वजण त्याच्याच वचनावरती आधारित राहतात, कारण की का? त्यांनी मला सुंदर बनवलेलं आहे, त्याचं मंदिर मला त्यांनी बनवलेलं आहे. म्हणून कलसीकारास पत्र 1 अध्याय आणि 24 वचनामध्ये लिहिलं आहे. कलसीकारास पत्र 1 अध्याय आणि 24 वचन. तरी मी देहात राहणे हे तुम्हाकरिता अधिक गरजेचे आहे. पुढं, मला अशी खात्री वाटत असल्यामुळे मी राहणार आणि विश्वासात तुम्हाला बुद्धी व आनंद व्हावा म्हणून मी तुम्हा सर्वांजवळ राहणार हे मला ठाऊक आहे. हे अशासाठी की तुम्हाकडे माझे पुन्हा येणे झाल्याने माझ्यामुळे ख्रिस्त येशूच्या ठाई अभिमान बाळगणे. या शरीरातून मला जाऊशी वाटतंय, परंतु नाही जात, कारण की तुमची सेवा मी कशी करणार? माझ्या बरोबर आहात? पौल म्हणतो, मी कूच करायला तयार आहे, हे शरीर सोडून जायला तयार आहे, परंतु ह्या मंडळीची सेवा कोण करणार? हालेलुया. काय विचार आहे पौलाचे? आज सेवा करायला कुणी तयार नाही. पौल म्हणतो, मी पूर्णतः ख्रिस्तासारखा अनुयायी आहे ख्रिस्ताचा, की मी तुमच्या सेवेसाठी मरायला बी तयार आहे. जगणं मला ख्रिस्त, मरणं मला लाभ आहे. काय त्याचे विचार आहे? कूच करायला, मी निघून जायला खूप पीडा आहे, परंतु मला मंडळीची सेवा करायला मिळते ना, म्हणून मी या देहामध्ये राहायला तयार आहे. चालतंय पीडा आली तरी, परंतु मी प्रभू मध्ये आनंदी आहे. म्हणून हे चर्च जे आहे ना, एशियाचं पुस्तक 8 अध्याय आणि 14 वचनात वाचून मी थांबतो. एशिया 8:14. म्हणजे तो तुम्हास पवित्र स्थान होईल. म्हणजे तो तुम्हाला पवित्र स्थान होईल. तथापि इस्रायलाच्या उभय घराण्यात तो तेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशास पाश व सापळा असा होईल. हालेलुया. आपला जो आधार आहे तो ख्रिस्त येशू आहे. त्या खडकावरती आपण मजबूत बांधले गेलेलो आहोत. स्तोत्रसंहिता 118:22 वचनामध्ये लिहिलं. स्तोत्रसंहिता 118:22. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड, बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड, नापसंत केलेला दगड कोण शिला झाला आहे, कोण शिला झालेला आहे. हालेलुया. राजमिस्त्री, धर्माचे ठेकेदार लोक म्हटले, या दगडाचं काही काम नाही, आपण दुसरं
दगड लावूया. त्यांच्या बुद्धीने त्याने विचार केला, परंतु तोच कोनशिला ठरला. हालेलुया. कोनशिला दगड कोण आहे? मुख्य कोनशिला दगड प्रभू येशू ख्रिस्त. राजमिस्त्री कोण आहे? शास्त्री आणि फरीसी. यांनी काय केलं? त्याला धिक्कारलं, परंतु मंडळीचा तोच कोनशिला ठरला. त्याच्याच वरती आज मंडळी स्थापित झालेली आहे. याचं पुस्तक त्याचा 28 अध्याय आणि 16 वचन वाचूया. एशिया 28:16. याच प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, सियोने पायाचा दगड बसविणारा मी आहे. मी पारखलेला दगड आहे. ती पायाला योग्य अशी मजबूत व मौल्यवान कोनशिला आहे. विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणजे जो मजबूत जो पाया दगड घातलेला आहे त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही कधीच डगमगणार नाही. आणि अशा दगडावरती जर मंडळी रचली गेली तर ती कधी पडणार? पडूच शकणार नाही. म्हणून बायबल मध्ये प्रत्येक ठिकाणी धोंडा याचा उपयोग केलेला आहे. आणि धोंडा हा मजबूतीला दर्शवतो. मौल्यवान दगड जो ठिकाणी पडलेला होता तिथून त्याने स्वतः घेतला, त्याला त्याने आकार दिला आणि मंडळीला एक मजबूत पाया म्हणून त्याने पाया घातलेला आहे. आणि त्यावरती मंडळी मारली. पहिलं पेत्र 2:5 वाचूया. पहिलं पेत्र 2:5. तुम्ही स्वतः जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. तुम्ही जिवंत धोंडे आहात. हालेलुया. प्रभू बी एक धोंडा आणि त्याच्यावरती तुम्ही बी धोंडे. आमेन बोलताय का? तो मजबूत धोंडा आणि तुम्ही त्याच्यावरती रचले गेले म्हणून तुम्ही बी मजबूत बनला. म्हणजे तुम्ही कधी पडणार नाही. म्हणजे आपल्याला काय म्हटलंय? तुम्ही जिवंत धोंडे आहेत. मग आपण जिवंत आहे तर जगातले कोण आहे? हे सगळे मेलेले आहेत. म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, मेलेल्यांना मेलेले गाडू द्या, तुम्ही माझ्या मागे या. म्हणजे जगाला प्रभू मेलेले समजते आणि जे ख्रिस्ताच्या विश्वासात आलेले आहे ते जिवंत धोंडे आहेत. आता या जिवंत धोंड्यांनी काय झालंय? हे वेगवेगळे होते. प्रभूने त्याच्या रक्ताने एकत्र केले आणि यांना सिमेंट कॉन्क्रीटने एक करून आता त्यांनी मजबूत मंडळी तयार केलेली आहे. काय मजबूत आहात का तुम्ही ब्रदर? आता या बिल्डिंगला किंमत आहे. हालेलुया. आता या धोंड्यांना किंमत आहे, कारण की हे कुठेतरी पडले होते. जिवंत धोंडे एक 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 त्याने एकत्र केले. विशेष करून रविवारी आल्यानंतर या धोंड्यांना आणखी जीवन मिळते. हालेलुया. कोणी ऑफिसच्या कामामध्ये असतो, कोणी शाळेमध्ये असतो, मी कुठे जंगलात पडलेला असतो. म्हणजे ज्यावेळेस रविवारी येतो त्या एकत्र येतो त्यावेळेस मोठा आनंद होतो. हालेलुया. आम्ही 4 दिवस जंगलातच होतो, तिकडेच राहत होतो. काल आलो घरी. म्हणजे होतो कुठेतरी प्रभूची महिमा करत, काम करत, परंतु आलो रविवारी आल्यानंतर आनंद वाटला. हालेलुया. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात बी आहे आणि या मोठ्या बिल्डिंगच्या सानिध्यात बी आहे. तिकडे गेल्यानंतर असं बिबट्या येईन का ती येईन का, पण असं वाटतं आता कोणी आलं तरी काय नाही, प्रभू आपल्या बरोबर आहे. सगळं नॅचरली अनुभव बी आहे आणि या बिल्डिंगचा अनुभव बी आहे. झोपडीचा आनंद बी आहे आणि मोकळ्या पटाने झोपण्याचा आनंद बी घेतलेला आहे. हालेलुया. म्हणून घाबरू नका. हे सगळं आपल्या प्रभूचं राज्य या पृथ्वीवरती स्थापित होणार आहे, कारण की तुम्ही त्याचे जिवंत धोंडे आहात. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हे चर्च मनुष्याचं नाही, चर्च कोणी पास्टरचं नाही, चर्च प्रभूचं आहे. आणि म्हणून सर्वदा विश्वासाने जीवन जगा की मी माझ्या प्रभूजवळ जाणार आहे. हे आपण बोलावूया आणि प्रभूच्या स्तुतीसाठी ते गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊ. हालेलुया. एक मोठा हालेलुया. हालेलुया. ये उभा राहूया आपण. तेरी शान में मसीहा, तेरी याद में मसीहा, तेरी शान में मसीहा, तेरी याद में मसीहा.
चिल्ला उठेंगे, पत्थर चिल्ला उठेंगे, पत्थर चिल्ला उठेंगे, तेरी शान में मसीहा, तेरी याद में मसीहा, तेरी शान में मसीहा, तेरी याद में मसीहा। पत्थर चिल्ला उठेंगे, पत्थर चिल्ला उठेंगे, तेरी शान में मसीहा, तेरी याद में मसीहा, तेरी शान में मसीहा, तेरी याद में मसीहा। तेरे नाम पर मसीहा, तेरे नाम पर मसीहा। पत्थर चिल्ला उठेंगे, पत्थर चिल्ला उठेंगे, पत्थर चिल्ला उठेंगे, पत्थर चिल्ला उठेंगे, तेरी शान में मसीहा, तेरी याद में मसीहा, तेरी शान में मसीहा, तेरी याद में मसीहा। ये पत्थर पड़ा हुआ, बिखरा हुआ, टुकराया हुआ, आज यही चिल्ला रहा, खुदा की महिमा करता, उसकी स्तुति कर रहा। क्यों? क्योंकि उसी ने तो हमें जीवन दिया और कहा गया है कि तुम तो जीवित पत्थर हो। चिल्लाए, खुदा की महिमा करे।